बातमीला करूया। पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। हिंजवडी आयटी पार्क मधील रस्ते जे ते सगळे पाण्याखाली गेले। पाणी साचल्यामुळे नाले सफाईवरून सुप्रिया सुळेंनी निशाणा साधलेला आहे। आपण बघतोय काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा परतलाय आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे। दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि पाणी साचल्यामुळे नाले सफाईवरून सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधलेला आहे। हिंजवडी आयटी पार्क परिसरातली सगळी आपण दृश्य बघतो। या ठिकाणी अगदी दुचाकी ज्या आहेत त्या आपल्याला बुडलेल्या बघायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये गाड्या सुद्धा अडकल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। हिंजवडी आयटी पार्क या परिसरामध्ये हे रस्ते सगळे पाण्याखाली गेले आणि सगळ्या गाड्या अडकलेल्या आहेत। पाणी साचल्यामुळे नाले सफाईवरून अनेक प्रश्न खरं तर निर्माण होत आहेत। नाले सफाई केल्याचे दावे करण्यात आले होते आणि त्यानंतर हे सगळं पाणी साचल्याचं पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे सुप्रिया सुळेंनी आता निशाणा साधलेला आहे। सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणतात आपण बघूया। हिंजवडी फेज 2 परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूल जवळ आणि इतर अनेक भागात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। या भागात पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था आहे की नाही अशी शंका येते। इथल्या नाले सफाईसारखी कामं वेळेत होण्याची गरज आहे, पण ही कामं वेळेत झालेली दिसत नाहीयेत। एमआयडीसीने याबाबत तातडीने लक्ष घालून इकडे भविष्यात पाणी साठवून नागरिकांना याचा त्रास होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे असं सुप्रिया सुळेंनी एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तर पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस सुरू झालेला आणि शांतीनगर इंद्रायणी नगर हा जो रोड आहे आणि टेल्को रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। पाणी साचल्यामुळे महापालिकेच्या नाली सफाईची आता पोलखोल झालेली आहे। अगदी काही काळ पडलेल्या पावसानंतर रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। ज्या रस्त्यांवरती इतर वेळेला मोठी वाहतूक असते, रहदारी असते, ट्रॅफिक बघायला मिळतो, त्या रस्त्यावरती आता पाणी साचल्याचं सध्या चित्र आहे। पिंपरी चिंचवडमधली सगळी दृश्य शांतीनगर इंद्रायणीनगर रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साठले, त्यामुळे पालिकेच्या नाले सफाईची आता पोलखोल झालेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अनेक रस्ते आता पाण्याखाली गेल्याचं सध्याचं चित्र आहे। सचिन तोडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। सचिन, आपण दृश्यांमध्ये बघतो ज्या पद्धतीने पाणी साठलेलं आहे, खरंच नाले सफाई पूर्ण झाली की नाही असा प्रश्न निर्माण होतोय। आम्ही खरं तर काही वेळापूर्वी थोडासाच पाऊस झाला होता, मात्र थोड्याशा पावसाने पिंपरी चिंचवड शहर असेल, हिंजवडी असेल, भोसले एमआयडीसी परिसर असेल, या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। मात्र सध्या परिस्थितीमध्ये पाऊस स्थिरावला आहे। पाऊस कमी झाल्यामुळे रस्त्यावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे आणि वाहतूक थोड्या प्रमाणात परत सुरळीत होत आहे। ही सर्व परिस्थिती जर पाहिली तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं जो दावा करण्यात येत होता नाले सफाईचा किंवा नाले सफाईसाठी ज्या नियोजनाच्या बैठका घेतल्या जात होत्या, त्यातील जे नियोजन केलं होतं त्या नियोजनाचा पूर्ण फज्जा उडलेला पाहायला मिळत आहे। अमित, अगदीच पावसाची खरं तरी सुरुवात आणि त्यामध्येच मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं आपल्याला बघायला मिळतं। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर इकडे उरणमध्ये सुद्धा आता मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अनेक वाहनं ही पाण्यामध्ये अडकलेली आहेत। उरणमध्ये सुद्धा सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय मुंबई आणि उपनगरांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडतो। इकडे उरणमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि काही काळ झालेल्या पावसामध्येच रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि सखल भागात पाणी साचलं, त्यामुळे जी अनेक वाहनं या ठिकाणी पार्क केलेली होती किंवा वाहतूक सुरू होती यावर सुद्धा याचा परिणाम झालाय आणि अनेक वाहनं यामध्ये अडकून पडलेली आहेत। उरण शहरात तुफान पाऊस झालाय। 15 मिनिटच पाऊस पडलाय, मात्र या रस्त्यांना अगदी नदीचं स्वरूप आलेलं आहे। वाहनं आडवी झालेली आहेत। उरण शहरात या 15 मिनिटाच्या पावसानंतरचं हे आपण चित्र बघतोय। या पावसामध्ये चालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडालेली आहे। गटरचं पाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यावसायिकांच्या दुकानात सुद्धा गेलेले, त्यामुळे व्यावसायिकांनी नाराजीचा सूर आता व्यक्त केलाय आणि अशीच परिस्थिती राहिली तर पावसाळ्यातील महिन्यात उरणची अवस्था कशी असणार असा सवाल सध्या संतप्त नागरिक आता व्यक्त करताना दिसत आहेत। उरण नगर परिषदेने ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी रहिवासी व्यक्त करत आहेत। विनय मात्रे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। विनय, खरं तर 15-20 मिनिटाचा पाऊस, मात्र त्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती खरं तर भयानक आहे।
नक्कीच आपण जर पाहिलं की उरण सारखा हा बेटावरती वसलेला हा शहर आहे आणि तिन्ही बाजूनी या उरणाला जो आहे, उरण शहराला जो आहे त्याला पूर्णपणे समुद्राने वेढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर पाऊस पहिल्यांदा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे 15-20 मिनिटांमधला पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात पडला आणि त्याच्यामध्ये उरण शहर पूर्णपणे पाण्याखाली जाऊ शकतं, तर ही परिस्थिती उरणकरांसाठी धक्कादायक आहे. आणि म्हणूनच उरणकर सध्या ह्या चिंतेमध्ये आहे की जर आजचा सुरुवातीचा पाऊस जर अशा परिस्थितीमध्ये असेल तर येणारा पावसामध्ये उरणची परिस्थिती काय असणार आहे यावरून चिंता उरणकर करतायत. सगळ्यात महत्त्वाचं की उरण परिषद जी आहे त्या उरण परिषदेने नक्की पावसाळ्यापूर्वीची कामं नक्की काय केली हा खरा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि उरण शहरामध्ये जे नाले सफाई होती किंवा जे महत्त्वाचे पावसाळी जे मोठे नाले जातात त्यांची सफाई झाली की नाही असा प्रश्नचिन्ह यामुळे निर्माण झालाय. येणाऱ्या काळामध्ये आता प्रशासन नक्की काय कशा पद्धतीने कामकाज करतंय हे पाहणं गरजेचं आहे. परंतु उरणकर मात्र या सगळ्या आजच्या 15 ते 20 मिनिटं पडलेल्या पावसामुळे मात्र नक्कीच संतप्त झालेले आहेत. निश्चित विनय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तरी खरं तर उरणमधली सगळी दृश्य जेमतेम 15 ते 20 मिनिटं पाऊस पडल्याने सगळ्या पावसामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती खरं तर भयानक आहे. रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं चित्र सध्या आपल्याला बघायला मिळते. अनेक वाहनं जी आहेत ती पाण्यामध्ये अडकलेली आहेत. वाहतुकीला सुद्धा याचा मोठा अडथळा निर्माण होतोय. आपण बघतोय पार्किंग खाली दिसते आणि त्या पार्किंगमध्ये ज्या गाड्या आहेत त्या आडव्या पडलेल्या आहेत. अनेक गाड्या या पाण्याखाली गेल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. तर इकडे दिवा डोंबिवली कल्याण आणि कल्याण ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झालेली आहे. दिवा डोंबिवली कल्याणमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या बघायला मिळतोय. कल्याण ग्रामीण भागात पावसाला जोरदार सुरुवात झाली आणि सखल भागात आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. आपण बघितलं पिंपरी चिंचवडची काही दृश्य बघितली, त्यानंतर उरणची दृश्य आणि यानंतर आपण कल्याण डोंबिवली परिसरातली दृश्य बघतो ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे आणि अनेक रस्त्यांवरती पाणी साठायला तर सुरुवात झालेली आहे. सखल भागामध्ये पाणी साचायला तर सुरुवात झाली आहे. दक्षिण रायगडसह जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. महाड, पोलादपूर, अलिबाग, मुरुड, पाली आणि नागाठाणे तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. म्हसळा, माणगाव आणि इंदापुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ही मंदावली आहे. रायगड जिल्ह्याला सुद्धा आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र या पावसामुळे आता मोठा परिणाम बघायला मिळतोय. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक जी आहे ती आता मंदावलेली आहे. रायगड जिल्ह्यातली दृश्य रायगड जिल्ह्याला सुद्धा आता पावसाच्या सरी बरसताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावलेली आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक जी आहे ती आता मंदावलेली आहे. तर इकडे अहिल्यानगर जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलेला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे चांगलं झोडपलंय. तर शेतामध्ये घरासमोर साठवून ठेवलेला कांदा हा यात वाहून गेलेला आहे. अहिल्यानगरमधली आपण दृश्य बघतोय. वादळी वाऱ्याचा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि शेतामध्ये जो अगदी घरासमोर साठवून ठेवलेला जो कांदा होता त्यामध्ये तो वाहून गेला आणि शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. आपल्या शेतात घरासमोरच साठवून ठेवलेला सगळा कांदा होता आणि तो मुसळधार आलेल्या पावसामुळे तो वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्याचं यात मोठं आर्थिक नुकसान झालंय. मुंबईसाठी पुढील 3 तास हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईत त्याचबरोबर उपनगरात पावसाला आता जोरदार सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आता समोर येते. राज्यात अनेक ठिकाणी आता पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा बरसायला सुरुवात झालेला आहे. आपण बघितलं पिंपरी चिंचवड असेल, उरण असेल, त्यानंतर कल्याण डोंबिवली आणि मुंबई अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा बरसतोय आणि इथून पुढे 3 तास मुंबईकरांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. दक्षिण मुंबईत सुद्धा पावसाला सुरुवात झाल्याची माहिती समोर येते.